गाईज झोपलो होतो मस्तपैकी. पोरांनी फोन केला खाडीवर जायचं आहे ये म्हणून काय घरातून निघायचं जस्ट. पोरांनी फोन केलेला आता बघू काय प्लॅन आहे त्यांचा. मंदिराजवळ बोलवलं आहे एकविरेच्या, जाऊन येतो जरा. मग मास्टर आता आम्ही चाललोय खाडीवर. येता का तुम्ही? येता तुम्ही? आम्ही चाललोय खाडीवर. नाही सीझन चालू आहे. हाय गाईज आता चाललोय आम्ही एकविरा मंदिराजवळ. खाडीवर जाणार आहे आमच्या एकविरेच्या. खाडी आहे तिकडे मस्त मोठी, तुम्हाला दाखवतो मी आता पुढे गेल्यावरती. याने मला फोन केला पहिला, पोरं गेले तिकडे, तू पण चल जायचं आपल्याला मस्त ब्लॉग वगैरे करून. ठीक आहे म्हणून चल जाऊया. चाललो आता बघू, जाळा पण टाकणार आहे, मावरं लागतात का नाही बघूया. आमचा अमित नावकेकर आहे तिकडं, उर्फ टवल्या बोट किंग. हा बोट किंग किंग मेकर आहे तो, पुरीवाड्याचा एकदम टेन्शन नाही. बघा तुम्हाला काय आता दाखवतो काही, फक्त तुम्ही बघत राहा पुढे पुढे पूर्ण ब्लॉग मध्ये खूप मजा आहे, बाकी काय नाही. हाय गाईज आता जस्ट पोचलोय मी. ही आपली गाडी इथे लागले. ही बघा हे मित्रांच्या गाड्या आहेत. रिक्षामध्ये मस्त पोरं आले. हे आमच्या एकविरा देवीचं मंदिर इथे. आणि ही गँग. हाय टवले भाई. हा टवले अमित नावकेकर आहे. हा कोलीवाड्याचा बादशाह. आता यो चालवणार तिचा किंग, बोटीचा किंग यो एकच आहे, बाकी कोणच नाही. एकटाच चालवणार 5-6 जणांना. हे बघा अतुल भाई, तुला सगळे ते पवन, शिवाजीजी सर्व गाईज आहेत आम्ही. चला गाईज आम्ही चाललो आता आतमध्ये, तुम्हाला मी पुढे दाखवतो. आता ही खाडी आहे, खाडीमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा आता आम्ही चाललोय कसे हे पहा. हे बघा गाईज हा टवल्या नागवेकर पुढे आहे बघा, आम्ही टवल्या. हे बघा गाईज असं जावं लागतंय. पार माकलोय, पांढरी चांबडी काळी झाली गाईज. पांढरी चांबडी काळी झाली, खूप कमी आहे. हे बघा पाणी समोर आहे आणि आमची होडी आहे इथं. आता ही होडी उचलून आम्हाला तिकडे न्यायची. ही बघा ढकलत खूप हालत बेकार होणार आहे. पाण्याने आम्हाला गडबड केली. आता ही ढकलत आम्ही त्या पाण्यात नेणार, तिथून मग आपण मस्त जाऊ. बोटीन तर बसलोय, ढकलत चाललोय. पुढे पाणी आहे, आता बघू आता काय होते पुढे. हे बघा गाईज पाण्यामध्ये आताशी आलेलो आहे आम्ही. टवल्या भाई आमचा वन साइड मेहनत करतोय, बाकी कोणालाच बोट चालवायला येत नाही आणि कोणालाच पवायला येत नाही. टवल्याची कोणालाच. ही नानाचीच बोट आहे. टवल्या बाईचे कचकून नानाची बोट आहे. कचकून नाना त्यांच्या पुढे बघा झाड पडलंय. काय करतो? आम्ही 4 व्हीलर बाईक चालवतो, पण अमित हा आमचा टवल्या ब्रो बोट चालवतो. हाय गाईज खूपच आतमध्ये आहे. टवल्या अरे बाबा झाड बघ बाबा. काय शिवाजीजी बोलणार आहे काहीतरी, बोला शिवाजीजी. हॅलो गाई, जसं तुम्ही बघितलं असाल खूप मेहनतीने आम्ही होडीत ढकलत पुढे आणले. मेहनत झाली खूप जास्ती. पाणी नव्हतं, पाणीमध्ये आता आलोय आम्ही. जे लहानपणी आपण टी व्हीमध्ये बघितलं, जे मॅन वर्सेस वाईल्ड, त्याचा काय अनुभव आहे ते बघून जे काही शिकलो आपण, त्याचा इथं काहीतरी उपयोगीला कामी पडते आम्हाला. मॅन वर्सेस वाईल्ड त्याचं ते डिस्कवरी चॅनल वाल्याने आपल्यासाठी खूप चांगलं केलंय. त्याच्यामुळं आपली पोरं आज त्याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. हे बघा ड्रायव्हर बघ आपला, आमचा ड्रायव्हरच खतरनाक आहे बघा. वन साइड गाइस आम्ही आलोय. जिस मंजिल की राह है उस मंजिल पे आ गए. ये देखो चांगल्या बोले चांगल्या नाही, आमचा टवल्या बोले ही वाशीची खाडी. ही नाही ही घनसोलीची गाडी. आता पुढे आम्ही वाशीला जाणार आहे. ही घनसोलीची गाडी आहे. आता आम्ही चाललोय वाशीला. काहीच काय नजारा आहे.
होडी चालवायला खूप मेहनत लागते. आता आम्ही आलोय वाहत्या पाण्यामध्ये. हे बघा कसा चालवत असेल हा बिचारा. विदाऊट मशीन, हँड मशीन आहे त्याच्याकडे, फक्त हँड मशीन. वन साइड टवल्या भाई. त्या होडीला काय बोलतात तिला? पेट्रोल मशीन, मोटर वाली. बोट आमची खराब झाले, गॅरेजला टाकले बनवायला. गाईज किनाऱ्याला थांबलेलं आहे आता आम्ही. हे बघा, हे बघा, ये उदान आयलंय रे. आम्ही थांबलो आता किनाऱ्याला. हे बघा एका किनाऱ्याला टवल्या भाई आमचा जडीपुटी खातोय, त्याला पावर येऊ द्या जराशी. ते बघा टवल्या, तुम्हाला कसं वाटतंय? लय मजा आली, पण लय हवा इथं. हा. काहीच आपली होडी नाही जाऊ शकत. जरा 5 मिनिटं थांबून जाऊया. एनर्जी पावडर खाताय का? एनर्जी ड्रिंक खातो आता. हा, चालले बघ परत जाते परत. फिरते बघ होडी. ही बघा होडी कशी फिरते. हे बघा आयला होडी नको फिरू देऊ. फिरते मम्मी काय करू. हवा जास्त असल्यामुळे आम्हाला रिटर्न जावं लागतंय, कारण आमचा ड्रायव्हर एकच आहे. तो बी किती चालवाल बिचारा. आता तो उलटी चालवणार आहे बोट. तरी आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. हार नाही मानेंगे. गाईज आम्ही जायचा प्रयत्न करत आहे, कारण की हवा जास्त असल्यामुळे आम्ही खाडीच्या मधून जाऊ नाही शकत. त्यामुळे टवल्या भाईने आम्हाला चांगलं एकदम डोकं लावलेलं आहे. किनाऱ्याने नेत आहे आम्हाला. हे बघा, पण मला असं वाटतंय की पवनचे आहे ना, जर असं कुछ तो गडबड लगता है, डर रहा है बहुत. अरे हम कैसे नहीं डरते. गाईज आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सोबत अशी काय नको. बरोबर ना? खूप हवा मस्त येते, छान मस्त असं समुद्र सारखं खाडी दिसते मस्त पैकी. खूप एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बघा माझ्या पाठी, आणि हा एकटाच मेहनत करत आहे बिचारा. हे खूप मला वाईट वाटतंय. समोर गणेश पाटील टवळ्या यांचे मित्र बंधू. ऊन लागतंय म्हणून आपल्या भाईनी गॉगल घातलाय बघा. गॉगल घातलं टवल्या हातासाठी आणलेला, तो घालत नाही, त्यामुळे आता आम्ही तो वैठकलाय गाडी चालवून चालून आपली बोट. आमची बोट जरा गोल गोल फिरायला. हे बघा, परत गोल फिरली बघा. काहीच खूप हवा येते मस्त पैकी. जाऊ तिकडे फिरून. फोटो सेक्शन झालेला आहे. हे गाईज मस्त फोटो सेक्शन झालेलं आहे. आता कसं वाटतंय टवल्याला तुम्हाला बोट चालवून? कसं वाटतंय अमित भाई? लय मजा आली मला. नाही दादा, पाणी पियाचं हे झालं जरा. हे पाणी द्या. हाय गाईज, आता आम्ही चेरी देवकडे इकडे आलेलो आहे. इथे सगळ्यांच्या गाववाल्यांच्या, आमच्या गावातल्या ज्या सगळ्यांच्या बोटी आहेत त्या इथे लागतात. आमची अमित नावेकरची बी बोट पुढेच लागते तिकडे, त्या साईडला आपण तिथून आलो तिथून. हे बघा, आता सर्व बोटी स्टँड आहे. एसटी स्टँड कसा असतो? एसटी स्टँड, रिक्षा स्टँड, बस स्टँड, रेल्वे स्टँड, तसं आपला बोटी स्टँड आहे हा. बघा गाईज, आमच्या टवल्याला लहानपणापासून त्याचा जन्म तिथं गेलाय. म्हणजे तो नाकवा आहे, त्याच्या घरचे पण तेच करायचे सगळं मासेमारी. टवल्या इथं काय असं बॉडी वगैरे, काय डेड बॉडी वगैरे काय येतात का असं वाहत पाण्याने? पावसाळ्यात येते. कशी म्हणजे कसं काय? तुला कधी दिसले का? पूर बीर आल्यावर, हा. वरून उड्या टाकल्यावर हा तेव्हा तिकडेच येते. मग इकडचे लोक तिला बांधून त्या ब्रिज जवळ सोडतात. हा का? तुला कधी दिसले का? लय वेळा दिसले. कशी होती तुझी जरा? पहिलं वाटलं गादी आहे, नंतर बघितलं आई झोली बायको आहे. बायको काय बोलतात मला काय समजलं नाही. होती ना बाईची होती ना. हा, मग बायको बोलतात का? मग काय, मग बापे असल्या बापाच बोलतो ना. गाईज आमचा टवल्या पूल एक नंबर आहे बोलण्यात वगैरे. टवल्यासारखा माणूस नाही कुठे भेटणार. खूप चांगला मुलगा आहे. हाय गाईज, वारा हवा वादळ खूप असल्यामुळे आम्ही अर्ध्यामधूनच आम्हाला यावं लागलं. हा बघा टवळ्या दादा हाताने चालत आहे त्याच्यामुळं. जर आमच्याकडे बोटवाली मशीनवाली बोट असली असती तर आम्ही
वाशी पार केली असती आज. मिनी दाखवली असती तुम्हाला सागर विहार. वादळ वार आहे, दोघा तिघांना पवायला येत नाही, त्यात मी पण आहे. त्यात मी पण आहे, पवायला येत नाही. कशाला बिचारा एकटाच मेहनत करतोय. टवल्या बाय मारतोय. टकला किती जणांना वाचवतोय एकसाथ. त्याला बोलव नको, इथूनच राम राम बोलू, नेक्स्ट टाइम येऊया, मस्त खाडी फिरू. आता आम्ही एवढीच खाडी फिरलो, मस्त पैकी मजा केली. ऐका मित्रांनो, खाडीतल्या कोल्ह्यांची गोष्ट. टवल्या बाई, खरी गोष्ट आहे का खाडीत कोल्हे आहेत? काय त्यांची जरा गोष्ट कळेल का? काय करतात ते, कसे काय असतात खाडीमध्ये? खाडीमध्ये येतात खेकडे खायला. कसे खातात? पाणी असल्यावर का नसल्यावर? पाणी सुकल्यावर. सुकल्यावर येतात. कशा खातात चिंबोरे? कच्चे येतात कशी चिंबोरे? शेपट टाकतात दुधात. Oh my God, काय बोलतो? फुटचल टाकला. शेपूट टाकतात पाठची त्यांची. शत्रू प्राणी त्यांच्या शेपटीला चावत नाही ना ती. चावताना ही खरी गोष्ट विचारली. अच्छा, असं आहे का? ठीक आहे. आता पुढच्या ब्लॉग आपण त्यांना बोलवायचा आवाज देऊन. नाही ना. नाही, आता ते येऊ नाही शकत. रात्री आता आम्ही पायाला टोचायला लागलाय. गाई टवळ्या मागत राहिलाय गाईच. कामाला आम्ही आहो का? मी खाडी मेल एवढे. पोहायचं की नाही? आता आम्ही आलोय खाडीमधून. आमचा अधुरा सफर राहिला आहे. शिवाजी, तुला कसं वाटतंय खाडीत जाऊन? खाडीत तर गेलो तर खूप मजा आली, पण हवा असल्याने आम्हाला परत यावं लागलं. पण आता विचार चालू आहे इकडं पोहायचा. इथे डबक्यामध्ये, हे बघा बाजूला डबके आहेत ना, इथे आता विचार चालू आहे. बघूया. अतुल, तुला कसं वाटतंय? जाम भारी वाटतंय. परत येऊ आपण, प्लॅन करून सगळ्यात हा, नंबर 1 करू नियोजन. तू पहिल्यांदा आलाय, घाबरलेलास ना? खरं खरं सांग. हा भाई, घाबरणारच ना भाई. वन साइड आपला किंग होता टवल्या शेठ, एकटा होडी चालवत होता. गाईत निघालो आता आम्ही. टवळ्या बाय, आता डबक्यामध्ये चाललो आम्ही खाडीच्या पवायला. बघूया आता तिकडे जाऊन. होडीची मजा घेतली, आता पवायची मजा आता घेऊया. पवायची मजा चला. घेऊया. गाईज पवायला चाललोय आता. अरे हाय गाईज, तुम्हाला बोललो होतो आता डबक्यात आम्ही पवायला आलोय. शिवाजी, कसं वाटतंय? घनसुरीतला खाडीतला स्विमिंग पूल कसं वाटतं तुला खाऱ्या पाण्यात पाहून? मजा यायला लागले. फुल आणि फुल गरम पाणी आहे, काय असं वाटत नाही थंड. हा घनसोलीचा डबका आहे खाडीचा. आम्ही आलो आता पवायला. मगाशी बोटीन जाऊन आलो, आता पवायला आले आम्ही. गाईज, टवळ्या भाई आहे आमचा तिकडे बसलेला. बघा, टवळ्या भाई बोलता मला नाही पवायचं. हे पाणी पण आहे खारं, मस्त मजेशीर. कधीतरी जीवनाची मजा केली पाहिजे. फुल खारट पाणी. फुल खारं पाणी आहे. कोण कधी मरणार सांगणार आहेत. ये बी खरी गोष्ट आहे. गाईज, खूप मजा येते. हे 4 दिन बाकी है बेकार दिन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. थँक्यू.